बघा, मी आज पोह्याचा पतल्या पोह्याचा चिवडा बनवत आहे. पहिले मी पोहे भाजून घेतलेले आहे छान. आणि आता मी थोडे मुरमुरे भाजत आहे. मला आवडते म्हणून मी मुरमुरे घेतले. तुम्हाला आवडेल तर घ्या, नाही तर काही हरकत नाही. हे दोन्ही पण छान कुरकुरे भाजून घेतलेले आहे मी, पोहा आणि मुरमुरे. तर आता मी कांदे 2 दिवस उन्हात ठेवले होते सुकायला. तर सुकल्यानंतर त्याला तेल पण कमी लागते. आणि ही सर्व सामग्री चिवड्यात टाकायची आहे. हे बघा तुम्ही, आता मी थोडं तेल घातलं आहे. त्याच्यामध्ये थोडे पहिले कांदे थोडेसे कुरकुरे करत आहे. लवकरच होऊन जाते वाढलेले कांदे त्याच्यात. आणि कांदे झाल्यानंतर शेंगदाणे भाजत आहे. थोडे कुरकुरे होईपर्यंत भाजायचं आहे. कमी आचवर भाजायचे आहे ते सर्व. आणि थोडा चण्याचा दलिया पण टाकलेला आहे. तो पण परतून घेत आहे थोडा छान. तो झाल्यानंतर थोडेसे खोबरं कुरकुरं पतलं पतलं कापलेलं होतं मी एकदम. आणि त्याच्यामध्ये थोडी मिरची भाजून घेत आहे. आणि कढीपत्ता पण भाजत आहे थोडा कुरकुरा होईपर्यंत. तो छानसा ते खोबऱ्याचा आणि याचा कढीपत्त्याचा थोडंसं खसखस पण घातलं आहे. ते पण छानसं थोडंसं भाजून घेत आहे कमी आचेवर. त्याने टेस्ट खूप छान येते त्याला. हे सर्व काही मी आता भाजून घेतलं आहे. थोडासा मी धनिया पावडर टाकत आहे त्याच्यात. आणि धनिया पावडर टाकून थोडंसं परतून घेतलं आहे. थोडंसं नमक घालत आहे. नमक झाल्यानंतर थोडा पूर्ण चिवडा माझा हा तयार झालेला आहे भाजून. सर्व काही मिक्स केलं आहे मी आता. बघा तुम्ही कसं वाटते तर एकदा करून बघा आणि खाऊन बघा हा चिवडा.